नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. सिंधुदुर्गात दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पहिल्यांदाच दर्शन. रस्ते गुळगुळीत करणार नितेश राणेंनी दिला शब्द. अधिकाऱ्यांचेही टोचले कान. आणि एसटी कोमात सीटरवाले जोमात. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूया सविस्तर बातम्या. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सिंधुदुर्गात अनेक वेळा बिबट्यानं थेट मानवी वस्तीत येऊन दर्शन दिलंय. कधी पाण्याच्या टाकीत, कधी शेततळीत पडल्याच्या घटना घडल्या. मात्र गुरुवारी अतिशय दुर्मिळ अशा प्राण्याचं दर्शन घडलंय. वन विभागाच्या मदतीनं त्याला जीवदानही देण्यात आलंय. ही घटना नेमकी कुठे घडली आहे पाहूया. वेळ सकाळी 11ची. घटना कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील. तुकाराम राऊळ नेहमीप्रमाणे बागेत गेले होते. याच वेळी पाण्याच्या टाकीत त्यांना मांजरासारखा काळा कुट्ट प्राणी पडलेला दिसला. 7 ते 8 फूट खोल पाण्याच्या टाकीत मांजरापेक्षा आकारानं काहीसा मोठा असल्यानं त्यांना शंका आली. थोड्या वेळानं हे मांजर नसून काळ्या बिबट्या असल्याचं लक्षात आलं. काळा बिबट्या म्हणजे ब्लॅक पॅन्थर या इंग्लिश नावानं हा प्राणी विशेष ओळखला जातो. याची माहिती तात्काळ वन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर तातडीनं वन विभागाचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. पिंजऱ्याच्या सहाय्यानं या ब्लॅक पॅन्थरला काही वेळात विहिरी बाहेर काढण्यात आलं. कुडाळ वन परिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, नेरूर हवेली वनपाल धुळू कोळेकर, मठ वनपाल असं चव्हाण, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक नेरूर हवेली सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, वाहन चालक राहुल मयेकर यांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जीवदान देण्यात आलं. दत्ताराम गावडे, सुशांत गावडे, बाळू खानोलकर, विश्वजित खानोलकर, अनंत राऊळ, ओंकार जाधव, सतीश गावडे या स्थानिकांचं देखील विशेष सहकार्य लाभलं. हा बिबट्या नर जातीचा असून साधारण 1.5 ते 2 वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली. मुळात हा ब्लॅक पॅन्थर दिसण्याचं सिंधुदुर्गातलं प्रमाण अतिशय दुर्मिळ आहे. इथं त्याचा अधिवास नाही. मग हा ब्लॅक पॅन्थर इथे कसा दिसला असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. याबाबत आम्ही पर्यावरण तज्ञ डॉक्टर सुधीर कुंभार यांना विचारलं असता ते काय म्हणालेत पाहूयात. आपल्याकडे जशी माणसं पांढऱ्या रंगाची होती, अल्बिनो होते किंवा असं पांढऱ्या रंगाची कातडी होती का नाही, तसं ते ब्लॅक रंगाचं गुणसूत्रात बदल झाले किंवा गुणसूत्रात त्याच्या ती हे झाली तर ब्लॅक पॅन्थर हे होऊ शकतात त्याच भागात. दापोलीला ते दिसते की सगळं बऱ्याच ठिकाणी दिसते. आपल्या ह्याच्यात पण ब्लॅक पॅन्थर एकदा दिसला होता आपल्या साताऱ्यात. मग ते त्या सगळ्या पश्चिम घाटामध्ये आहेच ना ती. पश्चिम घाटामध्ये आहेच ती. त्याच्यामुळे त्यातला एखाद्या स्पीसीज मधला एखादा तिकडे येऊ शकतो किंवा आता ही उत्पत्ती होऊ शकते. एकदम कमी प्रमाण आहे म्हणजे रेअर आहे म्हणायला हरकत. दुर्मिळच आहे. अच्छा. गुणसूत्रातल्या बदलामुळे पण होऊ शकते तसं. एकाच यामध्ये सुद्धा असं काही वेळा असं घडू शकते की. अच्छा. ओके. आणि त्या ब्लॅक पॅन्थरला ब्लॅक पॅन्थरच होईल असं बी काही नाही काही वेळा. अच्छा. म्हणजे ती गुणसूत्रामुळे जे रंग ठरवणार गुणसूत्र आहे त्याच्यामध्ये हे होते. त्याच्यामुळे ते ब्लॅक पॅन्थर तयार होतील.
काही वेळा पांढऱ्या रंगाची वाघ तयार झालेली का नाही तर त्याच्यातनंच तयार झालेली ना व्हाईट किंवा अल्बिनो कलरचा एखादा पक्षी असतो, कावळा पांढरा असतो, गुणचक्रात बदल झाल्यामुळे तशा स्वरूपामध्ये बदल झाला असला तरी तो ब्लॅक पॅन्थरा निर्माण होऊ शकतो, प्रजननामध्ये होऊ शकतं तसं गुणसूत्रात बदल होऊन. आणि ते दुर्मिळ असल्यामुळे दिसत नाहीत आणि शक्यता त्याची पण अशी काही शक्यता आपल्याला वर्तवता येत नाही. जसं मुलगा का मुलगी अशी शक्यता वर्तवता येत नाही. 50% चान्सेस असतात. आता ह्या सगळेच पॅन्थर तसलीच असल्यामुळं पॅन्थेरा पॅराडास म्हणतो त्याला आपण. ब्लॅक पॅन्थरला त्यातलं सब स्पेसिस म्हणून दुसरं नाव दिलेलं असते पॅन्थेरा पॅराडास आणि त्यातलं मग ब्लॅक नाव घेऊन एक वेगळी त्याची जात तयार होती प्रजाती. मग त्याच्यापासून उत्पत्ती होताना तो ब्लॅकच होईल असं पण काही नाही. तो साध्या आपल्या ह्यासारखा होऊ शकतो. ब्लॅक पॅन्थर दिसण्याची सिंधुदुर्गातली ही पहिलीच घटना ठरली आहे. सिंधुदुर्गातल्या ब्लॅक पॅन्थरच्या दुर्मिळ दर्शनानं पर्यावरण प्रेमी जरी सुखावले असले तर या संदर्भात अधिक संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. दोडामार्ग रस्त्याप्रश्नी भाजपचं 3 दिवस सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. आमदार नितेश राणे यांच्या मध्यस्थीनं हे उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र यावेळी नितेश राणे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. गेले 3 दिवस दोडामार्ग तालुका भाजपनं दोडामार्ग तालुक्यातील राज्य मार्गांच्या दुरावस्थेप्रश्नी छेडलेलं आंदोलन अखेर आमदार नितेश राणे यांच्या मध्यस्थीनं संपलंय. दोडामार्ग तालुक्यातील काही मंजूर रस्त्यांची वर्क ऑर्डर अधिकाऱ्यांनी काढली असून खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली आहे. मात्र आता दोडामार्गचे रस्ते गुळगुळीत करण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेचे हाल थांबले नाहीत तर अधिकारी आणि मुजोर ठेकेदारांना सुतासारखं सरळ करण्याची व्हॅक्सिन आमच्याकडे आहे. तेव्हा दिल्या शब्दाप्रमाणे दोडामार्ग मधील मंजूर रस्त्यांची कामं सुरू करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा सज्जड इशारा देत भाजपा आमदार नितेश राणे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचलेत. भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ प्रवीण गवस यांना आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सरबत देत हे उपोषण मागे घेण्यात आलं. च्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष प्रवीण गवस, आमचे उपनगराध्यक्ष चेतन आणि आमचे राजू निंबाळकर, बाळा नाईक, शैलेश दळवी यांच्या आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्गमधली जे रस्त्यांची दुरवस्था जी झालेली आहे त्याच्याबद्दल प्रशासनाला जाग आणण्यासाठी जे लक्षणे उपोषण काही दिवसापासून इथे त्यांनी सुरुवात केलेली, त्या उपोषण आज संपलेलं आहे. उपोषण संपवण्यावेळी जे संबंधित अधिकारी आणि तहसीलदार आमच्या समोर इथे आले होते त्यांनी काही रस्त्यांचं वर्क ऑर्डर काढण्याची माहिती आमच्या समोर ठेवलेली आहे. काही खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आम्हाला हेही विश्वास दिलेला आहे की जे काही संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम करायला सुरुवात करणार आहेत आणि त्या गोष्टीचा वेळोवेळी आढावा आम्हाला सगळ्या जणांना ते लोक देणार आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या विनंतीवरून, आमच्या आग्रहाखातीर येणाऱ्या आठवडाभरामध्ये तहसीलदाराच्या कार्यालयामध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, संबंधित अधिकारी असतील, PMJSY, CMJSYचे अधिकारी असतील, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आमच्या दोडामार्गचे रस्ते एकदम गुळगुळीत कसे होतील, चांगले कसे होतील, दोडामार्गच्या विकासाच्या मध्ये कोणाचेही अडथळे येऊ नये, कुठलेही खड्डे पडू नये, या दृष्टिकोनातून आमची ही भविष्यामध्ये वाटचाल असणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नाईक, चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, रंगनाथ गवस, सूर्यकांत गवस, विठोबा पालियेकर, विलास सावंत,
दीपक गवस, सुनील गवस, आपा गवस, संतोष नाईक, विशांत तळवडेकर, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, संजय सातार्डेकर, अनिल शेटकर, राजेश फुलारी आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. गेल्या 4 दिवसांपासून लालपरीला ब्रेक लागलाय. मात्र यात फावलंय सीटरवाल्यांचं. एसटी थांबल्यानं सीटरवाल्यांची मात्र भाषाच बदलली आहे. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. लालपरी म्हणजे तुमची आमची लाडकी एसटी. गेल्या 4 दिवसांपासून ती आपल्यावर एकदमच रुसून बसली आहे. भल्या पहाटे सुरू होणारा तिचा प्रवास आता अचानक थांबलाय. ही आता आम्ही जी दृश्य तुम्हाला दाखवतोय ती आहेत सावंतवाडी आगाराची. एरवी प्रवाशांनी, व्यावसायिकांनी गजबजलेला हा परिसर एसटीच्या रांगांनी अगदीच निर्जीव बनून गेलाय. कोरोना नंतर आता संपामुळे असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एसटीचं शासनात विलिनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी गेले 4 दिवस आंदोलन तर शासन संप मागे घेण्यासाठी हर तऱ्हेनं प्रयत्न करत आहे. मात्र विलिनीकरण होऊ शकत नसल्याच्या आपल्या मतावरही शासन ठामच आहे. त्यामुळे या संपावर तोडगा काही निघत नाहीये. मात्र या सगळ्याचा मोठा फटका बसलाय तो सर्वसामान्यांना. ग्रामीण भागातील एक मोठा वर्ग प्रवासासाठी हा अजूनही एसटीवरच अवलंबून आहे. पेट्रोल डिझेल महागल्यानं रिक्षा किंवा स्वतःची गाडी काही परवडतच नाही. त्यामुळे आता एकच पर्याय राहतो तो 6 सीटरचा. त्यामुळे सध्या या सीटरवाल्यांचा भाव काहीतरीच वाढलाय. एरवी एसटी चुकल्यावरच सीटरचा पर्याय निवडला जातो. मात्र एसटी नसल्यानं आणि त्यातल्या त्यात परवडत असल्यानं आता प्रवासी सीटरनं जाऊ लागलेत. त्रास झालो त्रास म्हटलं आता सकाळ होऊन आम्ही इकडे बसून आहोत. गाडी नाही काय नाही कसे जाऊचे काय. आमका प्रायव्हेट रिक्षा करून जाऊ आमका परवडणार नाही. तरी 400-500 रुपये भाडा देऊचं लागतं. ते आम्ही 30 रुपयात आम्ही माणगाव पोहोचतो. संपूर्ण दिवसातून एकदा दोनदा होणाऱ्या सीटरच्या फेऱ्या आता वाढल्यात. त्यामुळे त्यांचीही वागणूक काहीशी बदलली आहे. एकतर सीटरचं काही टायमिंग नाही. जेव्हा येईल तेव्हा जायला मिळणार. त्यात भरूनच सीटर आली तर पुन्हा एकदा जप करत तासनतास वाट बघत बसायचं. सुरुवातीला स्वतःहून विचारणारे आता हात दाखवला तरी थांबेनसे झाले. त्यात संपूर्ण सीटर भरली जात नाही तोपर्यंत थांब्यावरून काही सोडायचं नाही हा अलिखित नियम. मग तुमच्या आमच्यासारखे बिचारे करणार तरी काय? मास्क मारत वाट बघत बसायचं एवढंच राहतं. सध्या असाच अनुभव प्रत्येकाला येत असेल. मात्र यांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे की ही परिस्थिती काही कायम राहणार नाहीये. आज ना उद्या हा संप मिटेल. एसटी पुन्हा धावेल. मग थोडंसं आता सौजन्यपूर्ण वागण्यातच शहाणपणाचं आहे नाही का? आमचे सीटरवाले बंधू याकडे निश्चित लक्ष देतील अशी आशा बाळगूया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती.
हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ब्रू ग्रीन. एसटी विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी छेडलेलं आंदोलन अधिक तीव्र केलंय. त्यात आता विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधाऱ्यांना यावरून चांगलंच कोंडीत पकडलंय. मात्र भाजप सत्तेत असताना सुधीर मुनगंटीवारांनी विलिनीकरण करता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. हा त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात व्हायरल व्हिडिओ. निवेदन असं काय एसटी कर्मचारी सर एकच जबाब आलेला नाही तुमच्याकडून. हो सांगतो ना आता जबाब 56,000 कर्मचाऱ्यांसह या केल्या. रिव्हिन करता येत नाही कायद्याने, पण त्याचं उत्तर तरी द्यायला पाहिजे. उत्तर मागेच एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून आहे सर. पण विलिनीकरण नाही करत. पण सर त्याच्या उत्तर काही ना काही मी सांगतो ना विलिनीकरण करता येत नाही. शासकीय कर्मचारी असून सुद्धा सर विलिनीकरण नाही करता येत. विलीन शासकीय कर्मचारी त्यांना मदत करता येते. 56,000 कर्मचाऱ्यांसह या केल्या. रिव्हिन करता येत नाही कायद्याने, पण त्याचं उत्तर तरी द्यायला पाहिजे. उत्तर मागेच एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून आहे सर. पण विलिनीकरण नाही करत. पण सर त्याच्या उत्तर काही ना काही मी सांगतो ना विलिनीकरण करता येत नाही. विलीन शासकीय कर्मचारी असून सुद्धा सर विलिनीकरण नाही करता येत. विलीन शासकीय कर्मचारी त्यांना मदत करता येते. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. आमदार, खासदार आणि पालकमंत्री हे जनतेला फसवत आहेत. या फसवणुकीविरोधात 24 नोव्हेंबरला कुडाळ बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात यात्रा काढून निषेध करणार अशी माहिती मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दिली आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री जनतेला फसवतात. त्या जनतेच्या फसवण्याचा पोलखोल करण्याकरता 23 रोजी कुडाळ तालुक्यात 24 रोजी कुडाळ तालुक्यात बाजारपेठेतून म्हणजे मेन रस्त्यातून पोलखोलचा आणि रस्त्यांच्या असलेल्या दुर्दशेचा यात्रा काढण्याची, ढोल ताशे घेऊन यात्रा काढण्याची आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेने पण सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन करतो. कारण आज प्रत्येक गावागावातून, प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातून किंवा सत्ताधारी पक्ष पण आज या रस्त्यासाठी आणि खड्ड्यासाठी सातत्याने भांडतायत, सातत्याने ओरडतायत, सातत्याने बोंबलतायत. ठेकेदार काम करायला तयार नाहीत. शासनाने गेले 2 वर्ष पैसे दिले नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार असून दे, खासदार असून दे किंवा पालकमंत्री असून दे, दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाहीत. आज विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी येऊन 7.5 कोटीचा निधी या रस्त्यांसाठी आम्ही देणार आणि रस्ते तातडीने सुरू होणार हे सांगितलं. पण प्रत्यक्षात रस्त्याला कोणत्या प्रकारची डागडुजी झालेली नाही किंवा विमानतळाला 4 म्हणजे हायवेला जोडणारा विमानतळाचा रस्ता सुस्थितीत अजून झालेली नाही. अनेक ठिकाणी आलेले विमानातले प्रवासी जे काय आज उद्गार काढतात त्या उद्गाराबद्दल फार दयनीय परिस्थिती जिल्ह्याची. खऱ्या अर्थाने एका बाजूने विमानतळ आणलं हे सुदैव आहे, पण दुसऱ्या बाजूने विमानातून आलेले लोक ज्या पद्धतीने ह्या जिल्ह्यातली बदनामी करतात ती आमच्यासारख्या लोकांना दुःखदायक आहे. आज आमदारांनी मागच्या वेळी ह्याच ठिकाणी प्रेस घेऊन की दसऱ्यानंतर मी सर्व रस्त्याची जबाबदारी आपण घेतली आणि दसऱ्यानंतर मी या रस्त्यांची कामं करणार अशी घोषणा केली. दसरा झाला, दिवाळी झाली, आता कधी मुहूर्त मिळणार आणि सर्वच गावागावातील रस्ते कधी खड्डेविना होणार. आणि हे खड्डेविना करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हा कुडाळमध्ये अशा प्रकारचा
सर्वच रस्त्यांचे फोटो काढून जनतेला दिलेल्या आश्वासनाची पोलखोल करून जनतेसमोर आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत. कारण आज खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांना आता आपल्या कामावरती विश्वास राहिलेला नाही किंवा कामावरती आपल्या नाराज असल्यामुळेच काल पालकमंत्र्यांनी स्वतःच्या खिशात ते देतो तसे अगदी सेल लावलाय. सरपंच आले तर 10 लाखचा निधी, पंचायत समिती आले तर अगदी 25 लाख, जिल्हा परिषद आले तर 50 लाख. मुदत आता संपत आली त्यांची, जिल्हा परिषद सदस्यांची, पंचायत समितीची मुदत संपत आली आणि आता तुम्ही निधी देता, निधीची घोषणा करताय. हा का तुमच्या खिशातला पैसा देत नाही आहेत, हा जनतेचा पैसा अशा प्रकारे उधळायला मनसे देणार नाही किंवा पक्षाची वाढीसाठी हा पक्ष पैसा वापरायचा नाही आहे. एखाद्या वेळी काम द्या त्या भागात, एखाद्या वेळी काय द्या, पण अशा प्रकारची घोषणा ही पहिल्यांदाच शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना करावी लागली. याचाच अर्थ शिवसेनेला कळून चुकलेला आहे की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किंवा पंचायत निवडणुकीत की आपल्याला लोक या सर्व रस्त्यांच्या बाबतीत आणि सर्व बाबतीत हैराण करतायत. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. पावसाळ्यात आंबोलीचं सौंदर्य जसं खुलतं तसंच थंडीच्या दिवसात आंबोलीतला नजारा विलोभनीय असतो. कडाडत्या थंडीत आंबोली सफर करण्याची मजा काही औरच असते. हिवाळी पर्यटन करण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातले पर्यटकांची पावलं इथं वळतातच. कर्नाटक, गोवा, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातल्या पर्यटक आता मोठ्या प्रमाणात आंबोलीत दाखल होऊ लागलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागल्यानं पुन्हा एकदा पर्यटक आंबोलीत येऊ लागलेत. त्यामुळे साहजिकच कोरोनामुळे ठप्प झालेल्या इथल्या व्यवसायाला पुन्हा ऊर्जित अवस्था मिळाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी. से आई हूँ मैं, मेरी नाम सुमिता पै रायकर है. आंबोली हम बचपन में आते थे पहले, अभी बहुत साल के बाद आए हैं, लेकिन मुझे वो ग्रीनरी और फ्रेशनेस बिल्कुल सेम लगी आंबोली की. यहाँ पे अभी तक वो पोल्यूटेंट्स और वो सब एंटर नहीं हुआ है बाय गॉड्स ग्रेस. तो बहुत अच्छी एनवायरनमेंट है, ठंड है और बहुत प्योर और सेरीन है. और मैं इतना आशा करती हूँ कि हमेशा ऐसे ही रहे आंबोली. इसके वजह से जो हमारा ये विलेज रस्टिक जो फील है, इसके वजह से हम गोवा से आते हैं यहाँ पे. बहुत अच्छा लगता है यहाँ पे आके. यहाँ के लोग, यहाँ का खाना, सब कुछ बहुत अच्छा है. क्योंकि हमारे वहाँ तो गोवा में 12 महीने गर्मी है और बरसात है, तो हमें ये ठंड की सीज़न कभी नहीं मिलती है. लेकिन आंबोली में आप कभी भी आओ तो आपको थोड़ी सी ठंडी तो शाम को मिलेगी. बहुत अच्छी लगती है, बहुत अच्छा लग रहा है. इसकी वजह से मैं सावंतवाड़ी से होके आए हैं हम, और बिना बेलगाम जाए, बिना सावंतवाड़ी रुके हमें आंबोली में रहना अच्छा लगता है. जो सबसे अच्छा लगता है, जो यहाँ का नेचुरल फील है, सब बहुत अच्छा लगता है. हाँ, हम अभी आए हैं तो अभी जाने वाले हैं. तो पहले हमने सुना था कि यहाँ पे वुडन टॉयज़ अच्छा मिलता है, तो पहले हम इधर ही आए और इधर आके बहुत अच्छा लगा. जो यहाँ का नेचुरल, जो आपको मैंगो पल्प या जो आपको कोकम सिरप मिलता है, वो सब, उसके लिए हम आए हैं इधर. कोरोना काळानंतर पहिल्या लॉकडाऊन नंतर जसं पर्यटन हंगाम जोरात आंबोलीमध्ये सुरू झाला होता, तसाच काहीसा अनुभव सेकंड लॉकडाऊन नंतर सुद्धा आत्ता आम्हाला इथे बघायला मिळत आहे. व्यवसाय चांगला चालू झालेला आहे. आंबोलीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. गोव्याच्या ऑन द वे आंबोली पडत असल्यामुळे, व्हाया आंबोलीत जावं लागत असल्यामुळे आंबोलीमध्ये त्याचा प्रचंड फायदा आंबोलीवासियांना सुद्धा होत आहे. आंबोलीमध्ये जवळपास 20 ते 25 निवासी हॉटेल्स आहेत, 70 ते 80 उपाहारगृह आहेत. सगळ्यांना चांगला व्यवसाय होत आहे. लॉकडाऊनमध्ये हताश निराश झालेले पर्यटन व्यावसायिक सध्या आनंदी आहेत आणि सुजान पर्यटक सध्या आंबोलीत पाहायला मिळतात. जसं तुम्हाला धबधब्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक पावसाळ्यात बघायला मिळत असतात, तर तसे न होता आत्ताच्या या हंगामात केवळ कुटुंबवत्सल पर्यटक आंबोलीमध्ये आहेत आणि
त्यांच्यामुळे चांगला व्यवसाय 3 रात्र 4 दिवस ते आंबोलीत राहतात आणि त्याच्यामुळे चांगला व्यवसाय मिळत आहे आणि त्यामुळे इथले पर्यटन व्यावसायिक आनंदित आहे. फक्त एक गरज आहे एक ती म्हणजे इथल्या पर्यटन स्थळांवरती जाणारे रस्ते जे खूप खराब झाले आहेत ते चांगले होणे गरजेचे आहे. केवळ 5 पर्यटन स्थळ आंबोलीमध्ये विकसित आहेत. ज्याऐवजी निसर्ग पर्यटनाला चालना मिळणारे प्रकल्प राबवले गेले तर आंबोली जगाच्या नकाशावर यायला वेळ लागणार नाही. आंबोलीमध्ये पर्यटन अगदी जुलै ऑगस्टमध्ये सुरू करायला हरकत नव्हती, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे इथल्या पर्यटन हंगामाचा प्रचंड नुकसान झालेलं होतं. 2 पावसाळी पर्यटन हंगाम इथले झाले नव्हते. शून्य व्यवसाय या पर्यटन हंगामात झाला होता, ज्यामुळे इथल्या लोकांचं करोडो लाखो रुपयांचं नुकसान झालं. येथील तरुण मंडळींनी लाखो रुपयाचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केले होते, ते अडचणीत आले होते. आज त्यांना कुठेतरी थोडाफार दिलासा मिळतोय. यानंतर जर तुम्हाला कोविडचे पेशंट्स वाढले किंवा लॉकडाऊन करायचा विचार जर होत असेल तर अँटीजेन किंवा डबल डोस या अटींवरती पर्यटन चालू ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा पर्यटन व्यावसायिकांवर भीक मागण्याची वेळ येईल. आंबोली बहरून गेलेली याचं कारण आहे दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे आंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते पर्यटक येताना पाहायला मिळत आहेत. दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सलग सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ह्या भागातली पर्यटक मोठ्या संख्येने जे आहेत ते आंबोलीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. पर्यटकांची सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली पसंती असते मालवण असेल, मालवण आणि आंबोलीला असते. आणि आंबोली सध्या नोव्हेंबरचा महिना आहे सुरू झालेला आहे आणि त्या थंड हवेचा एक प्रकारे इथल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ही चित्र आहेत. मोठ्या संख्येने पर्यटकांच्या गाड्या ज्या आहेत ह्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकच्या पण गाड्या पाहायला मिळतात. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये डेरेदाखल होऊ लागलेले आहेत. सलग सुट्ट्या आहेत, शनिवार रविवार आहे आणि त्यानंतर जोडून आलेल्या सुट्ट्या आणि शाळांना पडलेली सुट्टी, यामुळे पर्यटकांची पहिली पसंती आंबोली आहे. जे पर्यटक येतात आंबोलीमध्ये राहिल्यानंतर गोवा असेल, मालवणची ट्रिप करण्याच्या दृष्टीने त्यांची इच्छा असते. आणि निश्चितच इथलं वातावरण जे आहे नोव्हेंबर डिसेंबरचं अतिशय थंड असतं आणि ह्या थंड हवेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि दिवाळीची सुट्टी आनंदित घालवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीमध्ये आलेले पाहायला मिळतात. निश्चितच आंबोली सध्या हाऊसफुल पाहायला मिळते. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, आंबोली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आदमपूर इथून श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचं आगमन इन्सुलीत संत सोयरोबानाथ मंदिरात झालं. या ठिकाणी पादुकांचं पाद्यपूजन, आरती झाली. यानंतर इन्सुली खामदेव नाका गणेश मंदिर इथं पादुकांचं प्रस्थान झालं. ढोल ताशांच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संत बाळूमामा पादुका पूजन आणि भंडारा उत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तात्या वेंगुर्लेकर, सरपंच इन्सुली.
हे सर्व या सोहळ्याचे मुख्य यजमान या पालखीचं पंचारतीनं स्वागत करतील आणि त्यानंतर मुख्य यजमानांच्या हस्ते उचली गावच्या प्रमुख पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार या पादुकांची पूजन होईल आणि मग सगळ्या भाविक जनांना या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.
आणि मागच्या बाजूला पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. श्री संत बाळूमामा पादुका दर्शन आणि भंडारा उत्सव इन्सुलीत होत आहे. याचं आयोजन नवदुर्गा कलाक्रीडा मंडळ इन्सुली खामदेव नाका आणि श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून करण्यात आलंय. संत बाळूमामा पादुका पूजन आणि भंडारा उत्सवाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तात्या वेंगुर्लेकर, सरपंच इन्सुली. आदमापूरचे श्री संत बाळूमामा यांच्या पादुकांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झालं. बाळूमामांच्या भक्ती कार्याचा तसेच सामाजिक कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प भक्तांनी केलाय. याच भक्तांच्या सहकार्यातून आपली संस्कृती परंपरा जतन करण्याचा संदेश दिला जाणार आहे. तर तरुण पिढीला व्यसनमुक्त करून चांगले आचार आणि विचार देणारे आध्यात्मिक केंद्र उभारण्याचा मनोदय आहे. याच पार्श्वभूमीवर संत बाळूमामा यांच्या पादुकांचं इन्सुलीत आगमन झालं. नवदुर्गा कलाक्रीडा मंडळ इन्सुली खामदेव नाका आणि श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून इन्सुलीत पादुका दर्शन भंडारा उत्सव आयोजित करण्यात आलाय. या 2 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी पादुकांचं आगमन इन्सुलीत संत सोयरोबानाथ मंदिरात झालं. या ठिकाणी पादुकांचं पाद्यपूजन आरती झाली. यानंतर इन्सुली खामदेव नाका गणेश मंदिर इथं पादुकांचं प्रस्थान झालं. ढोल ताशांच्या गजरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पादुका पूजनाचा मान इन्सुलीचे सुपुत्र जयेश आणि जया कुडव यांना मिळाला. यांच्या हस्ते पादुकांची पद्यपूजा करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी पादुकांचं दर्शन घेतलं. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर हळदी कुंकू समारंभ, फुगडी, पारंपरिक धनगरी नृत्य, वारकरी भजन आदी कार्यक्रम पार पडले. तर शुक्रवारी सकाळी काकड आरती, वारकरी हरिपाठ, कीर्तन, दहीहंडी आदी कार्यक्रम होणार आहे. यावेळी इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. उत्पन्न वाढवण्यासाठी आणि स्ट्रीट लाईट सुस्थितीत राहण्यासाठी शेरपे ग्रामपंचायतीनं अनोखी शक्कल लढवली आहे. आता थेट विद्युत पुलावर कर आकारणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ठराव घेऊन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विद्युत पोलचे थकीत भाडे लवकरात लवकर मिळावे अशी मागणी शेरपे ग्रामपंचायतीनं महावितरणला पत्र देत केली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी शेरपे ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. पाहूया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायत शेरपे दिनांक 28/10/2021 रोजी मासिक सभेमध्ये विषय घेऊन गावातील असणारे विद्युत पोल डीपी यावर कर आकारणी करण्यासंदर्भात चर्चा विचारणा करून प्रति पोल 1000, प्रति डीपी 5000 अशा पद्धतीने आकारणी करण्याचे संबंध ठरवण्यात आले. त्याप्रमाणे 34,33,000 अशी चालू आणि मागील रक्कम भरण्यासाठी माननीय उपमुख्य कार्यकारी अभियंता वैभवडी यांना ग्रामपंचायतीमार्फत दिनांक 9/11/2021 रोजी रक्कम भरण्यासंदर्भात लेखी स्वरूपात कळवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या विद्युत पोल डीपी यावर ग्रामपंचायतीने कर आकारणी करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. तर तो ठराव कशासाठी, तर ग्रामपंचायतीचं स्वउत्पन्न वाढण्यासाठी व गावातील स्ट्रीट लाईट सुस्थितीत राहण्यासाठी हा निर्णय ग्रामपंचायतीने घेण्यात आलेला आहे. नमस्कार, मी निशा वास्कर उरो, सरपंच ग्रामपंचायत शेरपे, तालुका कणकवली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार शेरपे गावामध्ये असणारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे इलेक्ट्रिक पोल व डीपी यांच्यावर कर आकारणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर आकारणी करावी. त्यानुसार प्रत्येकी प्रतिवर्ष एक पोल 1000 रुपये आणि प्रत्येकी डीपी प्रतिवर्ष 5000 रुपये या नुसार कर आकारणी करावी. या संदर्भात मासिक सभा दिनांक 28/10/2021 मासिक सभेमध्ये चर्चा विचार विनिमय करून सर्वांमध्ये ठरवण्यात आलं की प्रत्येकी 1000 आणि 5000 यानुसार कर आकारणी करावी. त्यानुसार आम्ही उपमुख्य कार्यकारी अभियंता शाखा अभियंता वैभवडी यांना निवेदन पत्रव्यवहार केलेला आहे कर आकारणी संदर्भात. त्या कर आकारणीबरोबर मासिक सभा म्हणजे ग्रामपंचायतीचं पत्र, त्यानुसार मासिक सभा ठराव आणि ठरावाची प्रत आणि कर मागणीची पावती त्यांना म्हणजे MSEBला दिलेले आहे. हा म्हणजे कर आकारणी बसवण्यामागचा उद्देश, ग्रामपंचायतीचा असा उद्देश आहे की एकतर ग्रामपंचायतीचं स्वउत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेरपे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या रोड स्ट्रीट लाईट या सुस्थितीत व कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत कर आकारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. शिवसेना आमदार भास्कर जाधव सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. थेट पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात नक्कल करत पेट्रोल डिझेल दरवाढीवर त्यांनी निशाणा साधलाय. पाहूया. इस देश में 60 साल में कांग्रेस ने कुछ किया है क्या? लोकांनी म्हटलं नाही कियाय. आता लोकांना कळायला लागलं रे बाबा, काँग्रेसने केलं ते विकायचं काम बंद कर राजा.
आणि तुम्ही काहीतरी करा. आणि म्हणून काहीही या देशामध्ये नरेंद्र मोदींनी गेल्या 2 टर्ममध्ये केलेलं नाही. महागाई 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 म्हणजे किती महागाई. आज गॅसच्या घरगुती गॅसच्या किमती किती झालेल्या आहेत. कमर्शियल गॅसच्या किमती किती झालेल्या आहेत. मध्यंतरी ती गॅसची कुठली योजना, ती उज्ज्वला गॅस योजना, हे सगळे धावत सुटले. नरेंद्र मोदी फुकट आपल्याला सिलेंडर देत आहेत, फुकट देत आहेत. मी सातत्यानं तेव्हा भाषणामध्ये सांगत होतो, हे फुकट देत नाही आहेत, हा तुमचा विश्वासघात करतायत. तुमची सबसिडी बंद करणार आहेत. एखाद्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यानं तुम्हाला माल दिला आणि त्याचे पैसे तो नंतर घेणार आहे, याचा अर्थ त्यानं तुम्हाला फुकट दिलं नाही तर उधार दिलेला आहे. तो सहव्यास तुमच्याकडनं पैसे घेणार आहे. 1.8 मीटर लांबीचा पाईप मिळत होता, तो 1.4 मीटर केला. म्हणजे जो जोडण्याचा पाईप असतो तिथपासून पैसे खायचं काम केलं. पुरी सबसिडी काढून घेतली. म्हणजे पूर्वी जी सबसिडी होती ती सबसिडी काढून घेतली. 1 वर्षामध्ये सबसिडीतून गॅस पूर्णपणे तुम्हाला मोफत मिळणार होता, तो अगोदरही मोफत दिला आणि आता आयुष्यभर सबसिडी काढून घेऊन तुम्हाला तो विकत द्यायचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. त्यामुळं प्रचंड महागाई वाढलेली आहे, प्रचंड म्हणजे अतिप्रचंड वाढलेली आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींचं सरकार हे सगळ्या पातळीवर पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंपा शेजारी, खरियेवाडी, ओरोस. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर केलेला असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी वर्क ऑर्डर नसतानाही भूमिपूजन केलं. मात्र प्रत्यक्षात त्याच रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर होऊन त्या कामाची प्रत्यक्ष वर्क ऑर्डर देखील निघाली आहे. महिनाभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिली आहे. ह्या रस्त्याचं भूमिपूजन गेल्या वर्षी म्हणजे 28 ऑक्टोबरला या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी अक्षरशः आम्ही भूमिपूजन करणाऱ्यांना पण सांगत होतो की सध्या त्या कोणतंही काम सध्या मंजूर नाही आहे. लोकांची दिशाभूल, कारण संबंधित गावातील आमच्या लोकांनी त्यावेळी या रस्त्यासाठी आवाज उठवला. ते लोक आंदोलन करण्याचे पवित्र होते, पण आम्ही लोकांची समजूत काढली की आपला हा रस्ता आम्ही महाविकास आघाडीमार्फत आपण करणार आहोत. हा प्रस्तावित आहे. फक्त काही तांत्रिक गोष्टीमध्ये आलेला कोरोनाचा काळ, यामुळे काही गोष्टी ढिल्या झाल्या. आणि असं असतानासुद्धा फक्त राजकीय श्रेयासाठी या गावातील आमचे स्थानिक इथले नेते असतील आणि त्यांची संपूर्ण टीम येऊन 28 ऑक्टोबरला जोरदार अगदी मोठ्या उत्साहात भूमिपूजनाचा कार्यक्रम करून गेले. आणि आज 1 वर्ष होऊनसुद्धा या रस्त्याला सुरुवात नाही. आणि मला वाटतं आत्ता महिन्याभरापूर्वी ह्या रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली आहे. आणि मला वाटतं मी तुमच्या सिंधुदुर्गमार्फत लोकांना सांगू इच्छितो की या 15 ते 20 दिवसात फार तर महिन्याभरात संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलावून संबंधित आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सामंतसाहेब असतील, या ठिकाणचे खासदार राऊतसाहेब असतील, आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळागावडे असतील, या सर्वांच्या उपस्थित या रस्त्याचं भूमिपूजन केल्यानंतर ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. आणि खरोखर आजपर्यंत जी काही गैरसोय झाली त्याबद्दल सत्ताधारी पक्षातला एक मी कार्यकर्ता म्हणून जनतेची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे काम 100% हे आमच्या प्रयत्नातून झालं. आणि जर कोणी श्रेयवादासाठी फक्त या ठिकाणी म्हणजे आपल्याला श्रेय मिळेल यासाठी जी काही धडपड चालू आहे, अशा लोकांना मला या तुमच्या लाईव्हमार्फत सांगावं वाटतं की जे काय असेल ते तुम्ही कागदोपत्री तुमच्या लाईव्ह सुंदरकडे सादर करावं. नाही तर आम्ही कागदोपत्री तुमच्याकडे आम्ही केलेली मागणीची तारीख, आम्ही कुठच्या योजनेतून काम मागितलं आणि त्याचं पत्र संबंधित मी कधीही तुमच्यासमोर लाईव्ह चॅनलसमोर कधी यायला तयार आहे. फक्त कुठेतरी गावात विकास काम होत असतेवेळी एखाद्याला बदनाम करणं हेच उद्दिष्ट ठेवून, फक्त राजकीय स्वार्थ जवळ ठेवून असं जर केलं तर गावाचा विकास हा कुठेतरी खुंटला जाईल. आणि अशा प्रवृत्तीला आपण कोणीही जनतेने बळी पडू नये, एवढंच मी त्या लाईव्ह सुंदरमार्फत सांगतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
हेडलाईन्सचे प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. सिंधुदुर्गात दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पहिल्यांदाच दर्शन. रस्ते गुळगुळीत करणार नितेश राणेंनी दिला शब्द, अधिकाऱ्यांचेही टोचले कान. आणि एसटी कोमात सीटरवाले जोमात, सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक टायझर दिस दिवाळी अपग्रेड टू हायटेक कॉटन द बेटर कॉटन आणि सहप्रायोजक घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.